अनुष्का आणि कीर्ती खूपच सुंदर गाणं झालंय. कीर्ती खूपच छान गायली आहेस. आता मी थोड्या वेळासाठी रुजुताला स्टेजवरती बोलवते आहे. एक गाण्यांची मैफिल चालू राहणारच आहे, पण मध्ये कलाविष्कारच्या संचालिका उत्तराताई मोनेंना मी जरा त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवत आहे वरती. तर आपण जोरदार टाळ्यांनी उत्तराताईंचं स्वागत करूया. हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. मला वाटतं आज एक वेगळा आविष्कार इथे बघायला मिळतोय. कारण जसे आपण म्हणतो ना की एखाद्या गाण्यासाठी गायकाची स्वतःची तयारी एक असते, त्याप्रमाणे प्रेक्षकांची सुद्धा एक स्वतःची तयारी असते. कारण महाराष्ट्राला इतकी मोठी परंपरा लाभली आहे की महाराष्ट्रात संगीत ही आपल्या सगळ्यांच्या आवडीची आणि सगळ्यांच्या मनातली अशी गोष्ट आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की कलाविष्कार या प्लॅटफॉर्मवरनं आज अनेक गायक, नवीन गायक आणि हे सगळे नवे गायक आज आपल्या सगळ्यांसमोर, प्रेक्षकांसमोर सादर करण्याची आम्हाला एक संधी मिळाली असं मी म्हणेन. त्यामुळे सगळ्या कलाकारांचे, आज जे जे कलाकार इथे आज उपस्थित आहेत आणि जे कला सादर करतायत त्या सगळ्या कलाकारांचं अभिनंदन आणि कौतुक. आणि त्याचबरोबर आमची निवेदकांची टीम, त्यांचं सुद्धा खूप कौतुक, कारण ते देखील पहिल्यांदा स्टेज शेअर करतायत. त्यामुळे कदाचित काही गोष्टी असं होत असेल की थोडंसं काहीतरी चुकत माकत असेल, पण चुकलं माकलं सगळ्यांनीच समजून घेऊया, कारण आज आपल्याला एकमेकांसाठी इथे उभं राहायचंय. मुळात हा मंच कलाविष्कारचा यासाठीच आहे की आपण आपलं गाणं हे म्हटलं पाहिजे. खरं तर म्हणतात ना, म्हणजे पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. हे सगळ्यांच्या मनात जर असेल तर प्रत्येकाचं गाणं इथे उत्तम होणार आहे आणि ते उत्तम व्हावं हाच कलाविष्कारचा हेतू आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल की आज आत्ता, खरं तर आत्ता जो परफॉर्मन्स झाला अनुष्का अनुष्का आणि तिची मुलगी, म्हणजे हा मायलेकींचा परफॉर्मन्स झाला. पण त्यामागे सुद्धा एक छोटीशी गोष्ट घडली, एक घटना घडली. म्हणजे मी माझ्या निवेदकांच्या सगळ्या टीमला नेहमीच सांगत असते किंवा आमच्या निवेदनाच्या कोर्समध्ये सुद्धा त्यांना सांगितलं की आयत्या वेळी कितीतरी गोष्टी घडतात आणि एखादी गोष्ट आयत्या वेळी घडली तर ते निभावून पुढे नेणं हे आपल्याला जमलं पाहिजे. हे जसं गायकांना जमलं पाहिजे तसंच निवेदकांना जमलं पाहिजे, प्रत्येक परफॉर्मरला जमलं पाहिजे. आज अनुष्काची जी सोबती आहे, तिची जी साथीदार होती, तिच्याकडे एक खूप दुःखद घटना घडली आणि ती आमची विद्यार्थिनीच आहे आणि तिची आई अगदी 4 दिवसांपूर्वी अचानक गेली आपल्यातनं. आम्हाला खरं तर सगळ्यांनाच तो खूप मोठा धक्का होता. पण जेव्हा आपण म्हणतो की एखादी घटना घडते आणि त्यातून आपण पुढे जातो, विशेषतः कार्यक्रमांच्या बाबतीत शो मस्ट गो ऑन जसं म्हटलं जातं, तर अनुष्काने आपल्या लेकीला तयार केलं आणि आज त्या दोघींनी इथे परफॉर्मन्स केला. अनुष्का कुठे आहेस? खूप छान. कीर्ती खूप छान, सुंदर. 2 दिवसात इतक्या छान लहान मुलीला आपल्या तयार करणं आणि ते गाणं इथे सादर करणं ही सोपी गोष्ट नाही. तुम्हा सगळ्या गायकांना ह्याची कल्पना आहे. पण हे काय मुद्दाम हे का घडतं किंवा काहीही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आपण इथे स्टेजवर आल्यानंतर आपल्याला चोख परफॉर्म करायचं आहे. हे जर सगळ्यांच्या मनात असेल तर नक्कीच मला वाटतं अशी अनेक संकटं आली असतील किंवा अशा अनेक गोष्टी घडल्या असतील, पण त्यावर मात करून तुमच्यापैकी प्रत्येकाने आज इथे आपलं गाणं तुम्ही सादर करताय. मुळात गाण्यात इतकी ताकद आहे ना, म्हणजे गेली 11-12 वर्ष आज आम्ही संगीत विद्यालय चालवतो आहोत, म्युझिक स्कूल चालवतो आहोत. पहिली 11-12 वर्ष आणि आत्ताची कलाविष्कारची 3 वर्ष, म्हणजे जवळपास 14-15 वर्ष आज या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट मला नक्की जाणवली की गाण्यात ताकद किती आहे बघा. आमच्या एक विद्यार्थिनी होत्या,
त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की त्या बोलूही शकणार नाहीत. त्या 2 वर्ष आमच्याकडे गाणं शिकल्या आणि खालच्या पट्टीत का होईना अहो त्या गाऊ लागल्या. केवढी मोठी गोष्ट आहे ही. आमच्याकडे एक 60 वर्षांच्या आजी यायच्या आणि त्या सांगायच्या की मी आणि माझी नात एकाच कॉलेजमध्ये जातो, कारण त्यांची नात आर्किटेक्चरला होती आणि त्या स्वतः म्युझिक स्कूलला यायच्या. त्यामुळे आणि त्यांना सुद्धा जेव्हा हार्ट डिझीज झाला तेव्हा त्या हृदयविकारावर मात करण्यासाठी संगीत हेच त्यांना उपयोगी पडलं. आपणही सगळ्यांनी हे अनुभवलं असेल की आयुष्यात सुखदुःखाचे अनेक प्रसंग येत असतात. अहो घरी आजारपणं काही कमी चालली आहेत का? प्रत्येकाच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या सगळ्यातनं दिलासा जर आपल्याला काही कोण देत असेल तर ते आहे संगीत. आणि हीच संगीताची जादू आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांचं ज्यांचं गाण्यावर प्रेम आहे त्यांनी गाणं शिकलं पाहिजे. कारण एखादा छोटासा समारंभ जरी असला तरी त्या समारंभात आपल्याला आपलं गाणं छान म्हणता यावं यासाठी थोडं शिक्षणाची आवश्यकता असते. आणि ते शिक्षण जर आपण घेतलं तर बघा आपणच छान तयार होतो आणि मग कौतुकाची थाप आपल्यालाच मिळते की हो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संगीत शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. आमचे विद्यार्थी तर नेहमीच गुरुवार, शुक्रवार, बुधवार जे वार त्यांचे आहेत त्या वाराची वाट बघत असतात की कधी एकदा वार आपला येतो आणि त्या वारी आपल्याला सगळ्यांना एकत्र भेटता येतं. कारण तुम्ही सगळे सहपाठी एकत्र येता, सहगायक एकत्र येता आणि या गाण्याची एक माधुरी, या गाण्याचं एक जे प्रेम आहे गाण्याविषयीचं ते प्रेमच आपलं अधिक वाढत जातं या गाण्यातल्या शिक्षणामुळे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना, गोष्टी या सगळ्यातनं कुठेतरी दिलासा मिळवायचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मनाला जर आनंद मिळवायचा असेल तर गाणं ही एकमेव गोष्ट आहे. पुन्हा एकदा पाडगावकरांच्या ओळी आठवतात, गाणं कुठे असतं? अहो गाणं कुठे असतं? फुलपाखरू फुलावर बसतं, गाणं तिथं असतं. माझं नसतं, तुझं नसतं, पाठीवरचं ओझं नसतं, मन जेव्हा मोरासारखं आनंदाने नाचत नाचत झुलू लागतं, आपण काहीच करत नाही हो, गाणं आपोआप फुलू लागतं. त्यामुळे असंच आपोआप फुलणाऱ्या आणि खुलणाऱ्या गाण्यांच्या साथीने आजचा हा कलाविष्कारचा सोहळा आपण साजरा करतोय. हा खऱ्या अर्थाने संगीताचा उत्सव आहे. आम्हाला कोणतीही स्पर्धा घ्यायची नव्हती, कारण स्पर्धा म्हटली की अहमहमिका आली, माझा पहिला नंबर, माझा दुसरा नंबर, तर हे आपल्याला करायचंच नाही आहे. आपल्याला या गाण्यातला आनंद घ्यायचा आहे. हा संगीताचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करायचा आहे. त्यामुळे आपले सगळे डिप्लोमाचे विद्यार्थी कलाविष्कारच्या माध्यमातून जसा सुगम संगीताचा डिप्लोमा आपण देतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर 2 वर्षाचा डिप्लोमा आहे आणि त्याला भारत सरकारचं ॲफिलिएशन आहे. भारत सरकारच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं ॲफिलिएशन आहे. तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतं ते गव्हर्मेंट ॲफिलिएशन असलेलं मिळतं. त्या व्यतिरिक्त आपण छोटे छोटे कोर्सेससुद्धा करतो, कारण सलग 2 वर्ष ज्यांना देता येत नाहीत त्यांच्यासाठी आपण सुगम संगीताचा कोर्स असतो, बॉलिवूड सिंगिंग कोर्स असतो. त्याच्याचबरोबर आपण स्टुडिओ सिंगिंग कोर्स हा देखील एक वेगळ्या पद्धतीचा कोर्स आपण करतो. कारण स्टुडिओमध्ये आपण कसं गावं आणि स्टुडिओमध्ये आपल्या आवाजातलं आपलं गाणं आपल्याला आपल्यासाठी मिळावं हा पण एक आनंदाचा भाग आहे आणि तो देखील आमचे विद्यार्थी अनुभवत असतात. त्यामुळे हाच आनंद सगळ्यांनी घेत राहा. या पुढचे गायक सुद्धा इथे येतील. त्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा, सदिच्छा आणि असंच गाण्यावर प्रेम करत राहा एवढंच सांगेन. धन्यवाद. धन्यवाद उत्तराताई. रसिक हो, लग्न म्हणजे 2 मनांचं, जीवांचं आणि कुटुंबांचं सुंदर मिलन आहे. त्यात हळदी, मेहंदी, सणे सोघडे, सखे सोबती, लग्नाची लगबग, त्याचसोबत माहेरची ताटात तूट आणि सासरची ओढ या पुढील गाण्यात समर्पकपणे मांडण्यात आली आहे. अजय अतुल यांनी लग्नाच्या विधीचे मर्मबंध आपल्या गोऱ्या गोऱ्या गालावर या गाण्यातून व्यक्त केलेले आहे. टप्प्याटप्प्याने हृदयाचे ठोके वाढवणारे हे गाणं तुमच्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत कलाविष्कार सुगम संगीत डिप्लोमाचे विद्यार्थी गायिका ऋता केळकर आणि गौरी पंचाळ. दोघांचे टाळ्याने स्वागत करू. हॅलो.
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किणकिण काकण रुणचुण पैंजण सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली नवरी आली सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली हे नवऱ्या मुलाची आली हळदही ओली हे हळदही ओली लावा नवरीच्या गाली ओ हळदीन नवरीचा अंग महाखवा हे पिवळी करून तिला सासरी पाठवा सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी हातलच्या ओढीवरी हातली हळूच गाली गपोरी नवरी आली सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली आला सासरी मिळू दे तुला माहेराची माया हे माहेराच्या माये संग सुखाची छाया हे भरून आला डोळ जड जीव झाला हे जड जीव झाला लेक जायचा सरा नवरी आली आनंदाच्या सरी तुझ्या रस्ते घरी दारी गपोरी सुखाच्या घरी सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली थँक्यू एक मिनिट हा आदिती आदिती एक मिनिट आता इकडे डिप्लोमाचे विद्यार्थी कोण कोण आहेत बरं हां आता तुम्ही डिप्लोमा जो करताय त्याच्याबद्दल जरा थोडक्यात म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय काय म्हणजे त्याच्यातून तुम्ही कसं शिकताय ते जरा सांगा सगळ्यांना मी पहिल्या वर्षाची आहे ओके. विद्यार्थी. आणि मला खूपच छानच अनुभव आला आहे कारण की मला फक्त हौस होती आता मी रिटायर झाली तरी पण मी हा कोर्स जॉईन केला कारण माझ्यातली सुप्त मगाशी उत्तरताई म्हणाल्यात ना की सगळ्यांना गाण्याची इच्छा असते खूप आवड तशीच मला खूप होती आणि म्हणून मी तुम्ही जरा उभे राहिलात तर सगळ्यांना दिसाल कारण या वयात सुद्धा एकदम धिटाईने त्या गाणं शिकतायत आणि म्हणतायत पहिल्यांदा शिकले. त्यांच्यासाठी पहिल्या- जोरदार टाळ्या आणि मला सगळेजण पहिल्यांदाच शिकतात पहिल्यांदा मग आणि नंतर पहिल्यांदाच खूप मी शिकतात. स्टेजवर आले पहिल्यांदा स्टेजवर मग आले हे तुमचं पण त्याच्यामुळे क्रेडिट आहे कारण तुम्ही एवढा त्याचा अभ्यास केला जो शिकवला तो आत्मसात करून त्याचा अभ्यास केला बरोबर की नाही त्याच्यामुळे त्याच्याच क्रेडिट तुम्हालाच आहे आणि पण सगळं- डिप्लोमा बद्दल थोडंसं म्हणजे जी माहिती
इतर नाही, सगळ्यांना या कळेल कोर्समध्ये ते सांगा. खूपच छान आहे. सगळे शिक्षक येतात ते खूपच छान शिकवतात. हां. अगदी खूपच छान शिकवतात, म्हणजे आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. आणि तुमचा क्लास किती वाजता असतो आणि केव्हा आम्ही असतो? 6:30 ते 8:30 गुरुवारचा असतो. बुधवार गुरुवार गुरुवार मग बुधवारपासून तुम्हाला ती आस लागलेली हो असते हो हो की उद्या काय आम्ही वाटच करायचं? बघत असतो. मग घरी काय डबे बिबे करून येता की असंच नाही म्हणजे? नाही, सगळं जेवण वगैरे सगळं करून येतो. ठीक आहे, मी पण येईन एकदा. या, या. हा? या नक्की. थँक्यू. तुमचं नाव नाही सांगितलं. उमा पागधरी. थँक्यू. आणि कोण आहे जे डिप्लोमा करतायत? मॅडमने सांगितलं. नाही असू दे ना, आम्हाला ते पाहिजेच आहे. अं, इकडे बघा जरा आता, त्या कॅमेराला तुम्ही हवे आहात प्लीज. मी रिटायरमेंट नंतर काय करायचं हा डोक्यात एक विचार होता. LLB अर्धवट होतं आणि गाण्याची लहानपणापासून आवड होती, पण कामामुळे शक्य नव्हतं ते. हां, तुमच्याकडे बघून मी बोलतोय, तुम्ही तिथे उभे आहात ना. अच्छा, तर मग काय करायचं? मग म्हटलं नाही, जाऊ दे आता, किती ह्या वयात कुठं खोटं बोलायचं ना, जाऊन शिकून तेवढं गाणं शिकूया. आणि मी ज्यावेळी इकडे ॲडमिशन घेतलं तेव्हा लिटरली मंदार गाणू सर आमचं ऑडिशन घेत होते. ट्रॅक म्युझिक एकीकडे आणि मी गातो एकीकडे. तर मग त्यांनी मला सांगितलं की नाही, हे असं गाऊ नका तुम्ही, असं असं तुम्हाला गायचं. मग मी इकडे 2 वर्षात माझी काय प्रगती झाली ती मला वाटतं तुम्ही पाहिली असेल. खूप छान झालं तर तुमचं गाणं. तो माझा एक फायदा झाला आणि मी बऱ्यापैकी चांगला गाऊ लागलो असं मला वाटतंय. हे आम्हाला पण वाटलं की तुम्ही खूप सुंदर गायलात, खूपच छान. तर तो एक माझ्या ह्या डिप्लोमामुळे मला झालेला खूप मोठा फायदा आहे. आता आणखी दुसरी एक गोष्ट की काही लोक स्टेजवर गेल्यानंतर थोडे, पण ते मला दडपण, कधी लहानपणापासून नाटकात वगैरे कामं करायचो आम्ही, त्याच्यामुळे ते दडपण नव्हतं. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही स्टेजवर जाताना संपूर्ण तुमचं टेन्शन बाहेर टाका आणि मग स्टेजवर जा. कारण टेन्शनमुळे आहे ना गाणं थोडं. आणि तुम्ही जेव्हा गाणं शिकताय ना तेव्हा तुम्ही पण असं आतून समृद्ध होता. येस येस, बरोबर, त्याच्यामुळे स्टेज फिअर वगैरे काही नाही. म्हणजे जे बाथरूम सिंगर स्टेज सिंगर होऊ शकतात. हा इकडे म्हणजे ते बाथरूम मध्ये गातात की नाही माहिती नाही, पण मी गातो गातो, तिकडे मिसेस आले विचारावं. ओके, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. आता आणखीन कोण आहे कलाविष्कारचे विद्यार्थी? मी बोलू का? माझं नाव स्नेहा मयेकर. मी डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला आहे. पण मी सुगम संगीताचा 12-17चा असतो तो सुगम संगीत केलं आहे, स्टुडिओ संगीत एक पण केलं आहे, बॉलिवूड संगीत, म्हणजे 3 छोटे छोटे कोर्स करून त्यातून मला इतका आनंद हे वाटलं, छान वाटलं, म्हणजे त्याच्यात प्रगती झाली. त्यामुळे फर्स्ट इयरला आता मी घेतलं. मी सुद्धा रिटायर झालं. जी माझी हौस होती गाण्याची ती आता रिटायरमेंट नंतर करते. घरी नातू सांभाळते आणि इथे संध्याकाळी संगीत हे करते आणि खूप आनंद. आणि माझ्यामुळे इथे शिकलेली गाणी नातू सुद्धा म्हणतो माझे. टाकू शकतो. आता 3 वर्षाचा आहे तो. नक्की नक्की. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सर, तुमचं नाव? डॉक्टर पालकर. अच्छा, मला एक थोडं सांगावं असं वाटतं. बरेचदा आता इथे बरेच जण नवीन इनिंग आपली खेळत आहेत, बरेच जण इथे रिटायर झालेले आहेत आणि त्यांचा छंद जोपासण्याचं काम ते करतायत. आपण बरेचदा म्हणतो की आता मी शिकून काय करणार आहे, झालं, मला तेव्हा वाटत होतं. पण हा जो उत्साह या सर्वांचा आहे ना, तो आम्हालाही लाजवणारा आहे. म्हणजे आम्हाला तर खूप काही करायचं आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळते. तर बघूया सर काय म्हणतात त्यांच्या अनुभवाबद्दल. मी डॉक्टर पालकर. मी कार्डियक सर्जन रिटायर्ड झालो. मी म्हणजे मला पहिला लहानपणापासून आवड होती गाण्याची. कारण माझी आई गाणं शिकायची, ते नूतन पेंढारकर मास्टर डांबले. तिच्या मांडीत बसून जे काही मला शिकता आलं ते मी शिकलो. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये गाण्याची तेवढी प्रॅक्टिस राहिली नाही. परंतु मी एक विचार केला, मी ऑपरेशन करताना सुद्धा मी गायला सुरुवात केली. आणि लोक म्हणायची ऑपरेशन करताना गातो, पण माझे हात चालायचे आणि गाणं गायचो. तर माझी गाण्याची आवड जी होती ती मी, आणि जी प्रॅक्टिस नव्हती मला त्याच्यानंतर, ती मी थिएटरमध्ये बसून गाणं गायलो.
आता हा कोर्स मी मुद्दाम जॉईन केला कारण पूर्वी मी गायचो तर त्याला काही बेसिस नव्हता, म्हणजे आईचं ऐकून मी गायचो. तर इथे येऊन मला प्रॉपर शास्त्रीय पद्धतीने किंवा शास्त्रोक्त पद्धतीने जे गाणं गातात ते गायचं होतं. पण तुम्हाला सुगम संगीताचा हे क्लास दिसला आणि मी त्यांना जॉईन केलं. आमचे जे काही टीचर आहेत ते सगळे टीचर फार छान आहेत. त्यांनी गाणं शिकवलं, मन लावून गाणं शिकवतात. फक्त माझं एकच आमच्या मोनेबाईंना एक विनंती आहे की हे गाणं आपण सुगम संगीत करतो, परंतु त्याच्यामध्ये आपल्या शास्त्रीय बैठक पाहिजे. आपण ते 2-4 राग शिकवतात आपण, परंतु प्रत्येक गाण्याचं शिकताना बऱ्याचशा वेळा गाण्याला शास्त्रीय जर बैठक असली तर ते गाणं आणखीन सुंदर होतं आणि ॲट द सेम टाईम लोकांनासुद्धा गाताना ती लय मिळते. कारण नुसतंच गाणं गायचं सुगम संगीत, तर सुगम संगीतातल्या लोकांना बऱ्याच वेळेला बरोबर आहे डॉक्टर पालकर. मुद्दा असा आहे की शास्त्रीय संगीत शिकायचं तर वर्षानुवर्षांची साधना लागते. ती इतकी सोपी गोष्ट नाही. आपण जेव्हा डिप्लोमा करतो तेव्हा डिप्लोमामध्ये पहिले 3 महिने हे क्लासिकल बेस जो आहे तो मुद्दाम आपण घेतो त्याच्यामध्ये. पण 2 वर्षाच्या डिप्लोमामध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ आपण शास्त्रीय संगीताला देऊ नाही शकत. कारण खरंच आहे की शास्त्रीय संगीत तुम्ही कितीही वर्ष शिकलात तर तुमचा एक बेस तयार होतो, पण आपल्याकडे एवढा वेळच नसतो. कारण आपण थोडंसं उशिरा सुरू केलेलं आहे. आपलं गाणं राहून गेलं होतं आणि ते राहून गेलेलं गाणं आपण आत्ता पूर्ण करतोय. म्हणून केवळ आपण पूर्णपणे शास्त्रीय आत्ता शिकवत नाही, पण शास्त्रीय संगीताचा बेस मात्र आपण नक्की घेतोच. त्यामुळे तेवढंच आपण आत्ता करू शकतो. ज्यांना पूर्ण शास्त्रीय संगीत शिकायचं आहे त्यांच्यासाठी शास्त्रीय संगीताची बॅच मात्र नक्की सुरू करू शकतो आपण. मस्त मस्त. थँक्यू मॅडम. आणि आपलं हे संगीत कलाविष्कार जे आहे तर त्याची अशीच वाढ होऊन द्या लोकांमध्ये. याच्यामुळे हा प्रोग्राम जो केला त्याच्यामुळे लोकांना आवड निर्माण होईल. जे गाणारे नाहीत त्यांनासुद्धा वाटेल की आपण गावं. आणि इथे एक मुख्य बघितलं, कोणी हसत नाही आहे कोणाला गाणं गाताना. कारण प्रत्येकाला फॉल्ट्स आहेत, हे आहेत, आणि त्याच्या ते धरून जर एखादा माणूस गात असेल तर त्याचं खरंच एकमेकांना सपोर्ट करण्यासाठीच स्वरझंकार आहे. येस. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यातला. पुन्हा तुम्हाला थँक्यू संधी दिल्याबद्दल. अजून आमचं गाणं व्हायचं कसं होईल माहीत नाही, परंतु गाणं छानच होईल सर आणि आम्ही समजून घेऊ आणि उत्स्फूर्तपणे होईल. धन्यवाद डॉक्टर. गौरीताई, आता तुमचं मनोगत व्यक्त करावी अशी माझी विनंती आहे. मी गौरी पोतीस बाहेर येऊ का मी? माझं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे मी कलाविष्कारच्या प्रत्येक क्लासमध्ये दिसते. प्रत्येक क्लास मी त्यांचा अटेंड केला आहे. शॉर्ट कोर्स मी आता डिप्लोमा करते, फर्स्ट इयर स्टुडंट आहे. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सगळे क्लास का अटेंड करते. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे रियाज होतो. आठवड्यातून एकदा जो क्लास असतो तो दुसरा जॉईन केला की आठवड्यातून 2दा गाणं होतं. तो रियाज करायला चान्स मिळतो. आणि जे रिसोर्स पर्सन्स येतात आम्हाला शिकवायला येतात त्यांचा एक्सपिरियन्स एवढा अथांग आहे की तो एका क्लासमध्ये जो मला मिळतो तो मिळतो, मला दुसऱ्या क्लासमध्ये त्यांचा ॲडिशनलसुद्धा काहीतरी कणभर आणखीन मिळतं. त्याच्यामुळे मी त्यांचे प्रत्येक क्लास अटेंड केले. स्टुडिओ सिंगिंगपासून मी सुरुवात केली गेल्या वर्षी, मग डिप्लोमा जॉईन केला, बॉलिवूड सिंगिंगचा क्लास केला, कॅरिओकेचा क्लास केला, आता लाईट म्युझिकचा क्लास करते आहे. तर त्याने आणखीन गाणं समृद्ध होतं आहे असं वाटतं आहे. माझं गाणं अजून व्हायचं आहे, टेन्शन आहे, तर काही चुकलं तर सांभाळून घ्या. तुमचं गाणं एकदम उत्तम होणार याची आम्हाला मला खात्री वाटतं आहे. गौरीसारखं शिकण्याची आस असलेली माणसं फार कमी आहेत तसं बघायला गेलं तर. पण ती नेटाने करते, म्हणजे ती प्रत्येक कोर्स एवढ्याचसाठी जॉईन करते की घरी रियाज होत नाही. आणि याच्याशी मला वाटतं सगळे सहमत असाल की आपण अगदी जरी किती ठरवलं घरी रियाज करायचा आहे, 1 तास द्यायचा आहे, 10 मिनटं, मी म्हणते अहो रोज 15 मिनटं द्या, पण तेही होत नाही.
त्यामुळे तिने एक चांगली आयडिया काढली की ती म्हणली तुम्ही जितके कोर्स घ्याल त्या सगळ्या कोर्सना मी आहे, कारण मग तितका रियाज होतो आणि नॉलेज अर्थातच जेवढं मिळतंय तेवढं आणखीन चांगलं. उत्तराताई, एक मला आत्ता असं जाणवलं इकडे की आपलं जे स्लोगन आहे स्वरझंकार उत्सव संगीताचा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव असे उत्सव असतात तेव्हा कसं आपण नटून थटून छान असं येतात, तसं मला इकडे ना या तिघी दिसत आहेत. तर मला ते राहवलं नाही आत्ता, म्हणून मी त्यांच्याकडे जरा माईक देतो आणि त्यांना विचारतो, तुम्हाला या वयात सुद्धा गाणं शिकायची आस आणि एवढं छान छान नटून येत आहे, मला खूप बरं वाटलं हे बघून. धन्यवाद प्रथम मोने मॅडमना देणार आहे, कारण त्यांनी जी ॲड केली होती की कोणत्याही वयात कुठल्याही ह्याच्यात, त्याबरोबर मी प्रथम ॲडमिशन घेतलं. म्हटलं गाणं तर गायचं आहे, पण आपला आवाज कसा आहे, आपलं हे ताल कसा आहे, सूर कसा आहे, याचं काहीच कल्पना नव्हती. पण त्यांची जाहिरात वाचल्याबद्दल मला जी प्रेरणा मिळाली, माझं अजून गाणं व्हायचं आहे जी प्रेरणा मिळाली, त्यामुळे मी तो प्रथम वर्षाला आता मी आहे आणि दुसरा लाईट म्युझिक पण मी जॉईन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रथम मी खूप 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 धन्यवाद मानणार आहे, कळलं. त्यामुळे आणि मी स्वतः महानगरपालिकेची शिक्षण खात्यातून उपमुख्य म्हणून सेवानिवृत्त झालेली 70 वर्षाची विद्यार्थिनी आहे. वा 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 वा, खूप छान. मला वाटतं आता पुढच्या गाण्याकडे वळूया. हो हो हो, धन्यवाद. धन्यवाद. ऋता आणि गौरी यांनी गायलेलं गोऱ्या गोऱ्या गालावरती हे गाणं खूपच सुंदर झालेलं आहे. गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीताने सगळ्यांनाच आपल्याला लग्नाचा दिवस आठवला असेल. रसिको, गेल्या काही दिवसापासनं, इनफॅक्ट महिन्यांपासनं एक गाणं सोशल मीडियावर खूपच ट्रेंडिंग झालं आहे. सर्वसामान्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटीसुद्धा या गाण्याची हुक स्टेप फॉलो करत व्हिडिओ शेअर करत आहेत. देशातच नव्हे, देशाबाहेरचे लोकही या गाण्याने अगदीच इम्प्रेस झालेले आहेत. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल, केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या महाराष्ट्र शायर या चित्रपटातलं गुरु ठाकूर गीतकार आणि अजय कोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजातलं बहरला हा मधुमास हे गाणं सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते कलाविष्कार सुगम संगीत डिप्लोमाचे विद्यार्थी गायक वेदांत सरनोबत आणि सुप्रिया सरनोबत यांना. दोघांचे टाळ्यांनी स्वागत करू. कोमल माझ्या
बाग तुझ्या हृदयाची आडगी चोरी प्रणयाची हुरहुर मनी मिलनाची हुरहुर मनी मिलनाची दिसते कौलाता झाली ऋण जुळली भवताली लाज नावर झाली रे सुखाला साज चरला वा, क्या बात आहे. किती सुरेख गाणं झालं. रसिको, आता या संगीत मैफिलीत पुढचं गाणं हे सगळ्यांच्या आवडीचं, विश्वासाचं आणि श्रद्धेचं आहे. कारण ते आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणेश वंदनाने होते. श्री गणेशाय धीमई हे संस्कृतमधलं शंकर महादेवन यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं भक्तिमय सुरेल गाणं तुमच्यासमोर सादर करत आहेत कलाविष्कार सुगम संगीत डिप्लोमाचे विद्यार्थी गायक सुनील सावंत आणि श्रुती मोगरे. जोरदार टाळीनी यांचे स्वागत करू. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानवन्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुदायिनी गुरुविक्रमाय गुरुप्रवराय गुरुदेवताय गुरुदैत्यलक्ष्मीचे गुरुधर्मसदारत्याय
ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथान्तरात्मने गीतलीलाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय प्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीश श्री गणेशाय धीमहि अप्रतिम गाणं झालं. मंत्रमुग्ध सुरेल सुरांनी सजलेली ही संगीताची मैफिल अशीच पुढे चालू ठेवून यापुढील गाण्यांच्या निवेदनाची सूत्र मी कलाविष्कारच्या नवोदित निवेदिका हेमांगी जोशीकडे सुपुत्र करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अदिती. मिती एंटरटेनमेंट आयोजित कलाविष्कार प्रस्तुत स्वरझंकार 2023 उत्सव संगीताचा या कार्यक्रमात मी हेमांगी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. पण कार्यक्रम पुढे नेण्याआधी मी एक छोटंसं निवेदन करते. आम्हा जे निवेदक आहे निवेदन कोर्सच्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी उत्तराताईंचे खूप खूप धन्यवाद करते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा मनस्वी धन्यवाद करते. आजवर आपण साऱ्यांनी गाण्यांचा आस्वाद घेतलाच, हो की नाही? आवाज नाही आला अजून? बरं, मला एक सांगा, आपला कार्यक्रम किती वाजता सुरू झाला? 5 वाजता, बरोबर. म्हणजे घरून येताना सर्वांनी चहा नाश्ता करून आलेत ना? नाही आलेत? ओके, म्हणून आवाज कमी येतोय वाटतं. ओके. खरे पाहता कोणत्याही कार्यक्रमाला दाद आपण देतो तेव्हा आपण त्यातून आपले भाव व्यक्त करत असतो, बरोबर. मग ते टाळ्यांच्या कडकडाटात असो किंवा शब्दांनी व्यक्त होणं असो. असेच पुढील गाणं जे आहे त्यात जी प्रेयसी आहे ती आपल्या प्रियकराला आपल्या डोळ्यातून भाव व्यक्त करत आहे. असेच ते पुढील गाणं आहे. 1966 मधील मेरा साया या चित्रपटातील हे गीत आहे, जे राजा मेहदी अली खान यांनी लिहिलेलं, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आपल्या आवडत्या गान कोकिळा लता दिदींनी ते स्वरबद्ध केलेलं. आणि आपल्यासमोर ते गीत सादर करणार आहे तृप्ती घाटके आणि शुभांगी पांचा. मी यांना मंचावर आमंत्रित करते.
प्रेम दीवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं, प्रेम दीवानी, प्रेम दीवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं, पिछले जन्म से तेरी प्रेम कहानी हूँ मैं, इस जन्म में भी तो अपना बना ले, नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके हाय, ऐसे में बदनाम मोहे गरबा लगा ले, नैनों में बदरा छाए. थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद तृप्ती आणि शुभांगी. परत एकदा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या, कारण प्रेक्षकांनी जोपर्यंत दाद देत नाही ना तोपर्यंत जे व्यासपीठावर सादर करणारे असतात कलाकार त्यांनाही उत्साह येत नाही. प्रेयसीने आपल्या डोळ्यातील भाव शब्दात तर व्यक्त केलेच आहे, पण ती आता त्याला हे सांगते की मी जरी तुझ्यासोबत नसले तरी माझी सावली कायम तुझ्यासोबतच असेल. मेरा सायामधील हे गीत कदाचित आपण सगळ्यांनी ओळखलंच असेल. कोणतं गीत? बरोबर, सगळ्यांसाठी परत एकदा टाळ्या. गीतकार आहे राजा मेहदी अली खान, संगीतकार मदन मोहन. गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि आपल्यासमोर सादर करतील मधुरा कुलकर्णी आणि हर्षदा मोरे. तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा. तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा. मेरा साया मेरा साया मेरा साया मेरा साया.
खूप खूप धन्यवाद मधुरा आणि हर्षा. प्रेम म्हटलं की विरह पण आलाच. परत भेटणं अतिशय सुखद असतं. विरहानंतरचं जे भेटणं असतं ते अतिशय सुखद असतं. त्या भेटीत मनातील भाव परत डोळ्यातून व्यक्त होतात आणि मग उरतो तो निशब्द शांतता. वीरझरा 2004मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वांच्याच परिचयाचा आहे. ह्या चित्रपटातील तेरे लिए हे गीत आपल्यासमोर सादर करणार आहेत कलाविष्कार सुगम संगीत डिप्लोमाचे विद्यार्थी स्मिता केणी आणि गौरी पोतनीस. गीतकार आहे जावेद अख्तर, संगीतकार मदन मोहन. पण हो, मदन मोहन यांनी जरी संगीतबद्ध त्यावेळेस केलेलं असेल तरी आत्ता त्यांच्या मुलाने त्याला प्रेक्षकांसमोर कलात्मक पद्धतीने त्यांच्याच मुलाने मांडलेलं आहे. त्यामुळे आत्ता ते 2062चं संगीतबद्ध केलेलं आणि आता 2004, तर खूप जणं कन्फ्यूज पण होऊ शकतील. आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि रूपकुमार राठोड यांनी.
खूप खूप धन्यवाद स्मिता आणि गौरी. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. प्रेम म्हटलं की विरह पण आलाच आणि विरहानंतर परत भेटणं पण आलंच. प्रेमीयुगल जरी सोबत नसले तरी एकमेकांची आठवण आपल्याला आनंद देऊन जाते. त्यांचा अप्रत्यक्ष असण्याचा सहवासही सुखावह वाटतो. पुढीलही गाणं असंच काहीसं आहे. पुन्हा एकदा वीर झरा ह्या चित्रपटातील जानम देखलो हे गीत गीतकार जावेद अख्तर, संगीतकार मदन मोहन आणि संजीव कोहली, त्याचबरोबर उदित नारायण यांची स्वरबद्ध रचना असलेलं हे गीत आपल्यासमोर सादर करणार आहेत कलाविष्कार सुगम संगीत डिप्लोमाचे विद्यार्थी दीपक परब आणि स्नेहा राणे. बरं, त्याचबरोबर एक छोटंसं मला सांगायचं आहे की हे जे दीपक सर आहेत ना, ते आज त्यांच्या बहिणीमुळे आज ह्या व्यासपीठावर पहिल्यांदा गाणं म्हणणार आहेत. तर त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. हॅलो 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 जर तटीमुळे कर जानम देख लो मिट गई दूरिया मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. देख लो मिट गई दूरिया मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. जानम देख लो मिट गई दूरिया मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. कैसी सरहदें कैसी मजबूरियाँ मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. तुम छुपा ना सकोगी मैं वो राज हूँ, तुम भुला ना सकोगी वो अंदाज हूँ. गूंजता हूँ जो दिल में तो है राह खो, मैं तुम्हारी ही दिल की आवाज़ हूँ. सुन सको तो सुनो धड़कनों की ज़बान मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. देख लो कैसी मजबूरियाँ मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. मैं ही मैं अब तुम्हारे ख्यालों में हूँ, मैं जवाबों में हूँ, मैं सवालों में हूँ. मैं तुम्हारे हर एक ख्वाब में हूँ बसी, मैं तुम्हारी नज़र के उजालों में हूँ. देखती हो मुझे
मुझे देखती हो जहाँ मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ जानम देख लो मिट गई दूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ कैसी सरहदें कैसी मजबूरियाँ मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ मैं यहाँ